पावसाच्या शेवटच्या थेंबात तिचं नाव होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. शहरात दिव्याची उजळण होत होती. हवागार, चिंब, सुगंधदार आकाशात शेवटचा पाऊस कोसळत होता. जणू ऋतूही निरोप घेताना रडत होता. त्या पावसात एक मुलगा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होता. नीरव, उंच, साधा, शांत, पण त्याच्या चेहऱ्यावर खोल दुःख. लोक वेगाने धावत होते, पण तो मात्र हळूहळू चालत होता. त्याच्या हातात होती एक जुनी डायरी, ज्याच्यावर पावसाचे थेंब पडत होते. आत लिहिलेलं प्रत्येक पान तिची आठवण. ती आर्या, ते दोघं प्रथम भेटले तेव्हा देखील असंच पाऊस पडत होता. त्या दिवशी नीरव कॉलेजच्या गेट समोर उभा होता. पाऊस अचानक वाढला आणि कुणीतरी त्याच्या जवळ धावत येऊन उभी राहिली. ती घाबरलेली, ओलाडलेली केस, खांद्यावर बॅग आणि डोक्यात चमक. हे छत्री आहे ना? थोडा वेळ मला शेअर करू दे ना. ती हसली. नीरव गोंधळला. हो हो, ये ना. दोघं एकाच छत्रीत, दोन अनोळखी जीव, पण मन मात्र पहिल्या भेटीतच एकमेकांना ओळखून बसलं. ती म्हणाली, मी आर्या. आणि तू? नीरव. पाऊस चालूच होता, पण त्या पावसाच्या थेंबामध्ये एक न बोललेलं नातं तयार होत होतं. त्या क्षणापासून पावसाचा प्रत्येक थेंब नीरवसाठी आर्या झाला. मैत्री की प्रेम? महिने गेले. दोघांची मैत्री घट्ट होत गेली. कोणालाही कधी बोलून सांगायला जमलं नाही, पण प्रेम दोघांच्या डोळ्यात होतं. आर्या बोलकी, खोडकर, स्वप्नाळू, नीरव शांत, विचारात रमणारा, मनमिळाऊ. त्या दोघांचं जोडणं उलट स्वभाव असूनही साजेसं. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आर्या त्याच्या बाजूला बसायची. नीरव, तू कुणाला तरी आवडतोस का? नीरव गोंधळायचा. मी नाही, अजून नाही. मला कुणीतरी आवडतं, आर्या हसत म्हणायची. नीरवच्या छातीत धडकी भरायची. कुणाला आवडतं? तो कोण? उभा असलेला पाऊस मनात गडगडायचा. पण ते कधी न सांगितलेलं प्रेम दोघांच्या नजरेत कायम असायचं. नीरवचं प्रेम तिच्या हास्यात लपलेलं. नीरव अनेकदा तिला बघत राहायचा. ती बोलताना हात हलवायची, केस कानामागे सारायची, हसताना गालावर छोटासा खळी पडायची. त्याला त्या क्षणी जग सुंदर वाटत असे. अनेक वेळा त्याने तिला सांगायचं ठरवलं, आर्या, मला तुझ्यावर प्रेम आहे. पण तो प्रत्येक वेळी घाबरायचा, कारण त्याला भीती होती, ती निघून गेलीस तर. आणि एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी आर्याने त्याला मेसेज केला, नीरव, आज मला खूप महत्वाचं सांगायचं आहे. भेटशील? नीरव आनंदात वेडा झाला. कदाचित आज ती सांगेल. त्याने मनात 100दा त्या क्षणाची कल्पना केली. पण वास्तव वेगळंच होतं. कॉलेजच्या टेरेसवर आर्या उभी होती, डोळे पाणावलेले. नीरव, मी जात आहे. कुठे? मुंबई, कायमची. तो थबकला. पण अचानक ती हसली. पण ते हसू खोटं होतं. आई बाबा ठरवत आहेत, मला शिक्षण पुढे तिथेच करायला लागेल. नीरव काही बोलला नाही, घेऊन गेला. आर्याने त्याचा हात हलक्या पकडला. तुझ्याशी भेटल हे माझ्या आयुष्यातलं खूप सुंदर, थँक्यू. तेवढ्यात तिचा हात सुटला आणि पावसाने दोघांमधील अंतर वाढवलं. त्या दिवसानंतर दोघांनी एकमेकांना पाहिलंच नाही. नीरव त्या शहरात, आर्या मुंबईत. कधीच मेसेज नाही, कधीच फोन नाही. फक्त पावसाचे थेंब जेव्हा पडायचे तेव्हा दोघांना एकमेकांची आठवण यायची. नीरव अभ्यासात बुडून जायचा, पण मन मात्र रिकामं. आर्या कुठे असेल? आनंदी असेल का? मला विसरली का? वास्तवाचा धक्का. 2 वर्षांनी अचानक नीरव मुंबईत एका कार्यशाळेत गेला.
कॉफी शॉप जवळ जात असताना त्याचे पाय अचानक थांबले. एका खिडकी शेजारी आर्या बसलेली होती, पण तिच्या हातात दुसऱ्या कोणाचा हात. एक तरुण मुलगा. ती हसत होती, पण ते हसू रिकामं होतं. नीरवचं हृदय सुन्न झालं. सोबतच्या लोकांनी त्याला ओळखलं. अरे, तो आर्याचा फ्रेंड्स आहे. नीरव मागे सरकला. आकाशात अचानक पाऊस पडू लागला. त्यावेळी पाऊस गोड नव्हता, जखम होती. त्याने तिच्याकडे पुन्हा पाहिलं. परिचित चेहरा, पण अपरिचित आयुष्य. तो वळला. एकही शब्द न बोलता. त्या रात्री सर्वात जास्त पाऊस पडत होता. कदाचित निसर्गही त्याच्या प्रेमाचा शेवट रडत होता. नीरवचं तुटलेलं जग. तो परत गावी आला. जीवन जसं चालत तसं चालवू लागला. वर्षभर गेला. आर्याचं लग्न झालं की नाही तो काहीच जाणत नव्हता. पण एक दिवस त्याच्या दारावर टकटक झाली. तो दार उघडतो आणि समोर आर्या. फिकट चेहरा, थकलेले डोळे, मागे मोठी बॅग. नीरव हादरला. आर्या, तू? ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मी परत आले. का? तुझं लग्न? ती शांत झालं. नाही. का? आर्याने एक दीर्घ श्वास घेतला. कारण मी माझं आयुष्य विकू शकत नव्हते. त्याला मी आवडत होते, पण त्याच्या जगात माझ्या भावना नव्हत्या. नीरव काही बोलला नाही. ती पुढे म्हणाली, 2 वर्षापूर्वी निघताना मी तुला थांबवावं वाटलं होतं नीरव, पण तुला सांगण्याचं धाडस नव्हतं. माझ्याकडे काहीच नव्हतं. तुझ्या जीवनात अडथळा व्हावं असं मला वाटत नव्हतं. दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग आता का आलीस? नीरव हळू आवाजात म्हणाला. आर्या थरथरत्या आवाजात म्हणाली, कारण मला कळलं, पाऊस कितीही बदलला तरी माझं गाव तुझ्या पावसातच होतं. नीरवच्या हातातून डायरी खाली पडली. तो पुढे आला. तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला. आर्या, तू थोडी उशिरा आलीस, पण माझं मन आजही तुझ्याच नावावर आहे. ती त्याच्या छातीवर डोकं टेकवत रडू लागली. प्रेमाचा शेवट नाही, नवी सुरुवात. पावसाचा आवाज खिडकीतून येत होता. त्या पावसाने दोघांना जिथे वेगळं केलं होतं, त्याच पावसाने त्यांना पुन्हा एकत्र आणलं. नीरव म्हणाला, आपण पुन्हा सुरुवात करूया, जिथे थांबलो होतो तिथूनच. आर्या हसली. नाही, नव्याने. यावेळी न सांगता काहीही तुटू देणार नाही. दोघे एकमेकांना मिठीत घेतात. बाहेर पावसाचा शेवटचा थेंब पडला आणि त्या थेंबात लिहिलं होतं त्याचं प्रेम.